ठाकरे बंधूंची मनं जुळली आहेत। उद्धव ठाकरेंनी तर युतीचे स्पष्ट संकेत देखील दिलेत। मात्र युतीचं घोडं कुठं अडलंय आणि युतीचा मुहूर्त कधी निघणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मनं जुळली मग चर्चा काढली। ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त कधी निघणार? युती होणार की गणित बिघडणार? होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। उद्धव ठाकरेंनी मराठी ऐक्यासाठी राज ठाकरेंसोबत युतीचे उघड उघड संकेत दिले। त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत उत्साह आहे। युतीबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पुढाकार घेत असले तरी या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते मात्र थेट प्रस्ताव देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळेच समय बडा बलवान होता है असं म्हणत मनसेनं सूचक वक्तव्य केलंय। वेळ नेहमीच येत असते ना, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय। आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है। त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात। नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाही। उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका। राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला। तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलनं केली। तर संजय राऊतांनीही वारंवार ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आशावादी भूमिका घेतली। मात्र मराठी ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची टीकाच ठाकरेंनी केली। म्हणून किती प्रयत्न चालले, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना। तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी एकत्र येतीलच अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली। येतील ना, सगळे येतील। आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावळ्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना, बाकी काय। आता मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेतेही युतीबाबत सकारात्मक असताना युतीचं घोडं नेमकं कुठं अडलंय पाहूया। ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक आमदार खासदारांच्या मतांची चाचपणी। मनसेकडूनही युतीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरे गट आणि मनसे तुल्यबळ असलेल्या जागा कुणाला याबाबत संभ्रम। युतीचा प्रस्ताव कोणी द्यायचा यावरून चर्चेला ब्रेक। काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन, तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही। ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेत मराठीला आव्हान दिलं। मात्र याच मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन एकमेकांना महाराष्ट्राच्या मनातील प्रस्ताव देणार का आणि ठाकरे ब्रँड जपण्यासाठी एकमेकांना टाळी देत महापालिकेसाठी रणशिंग फुंकणार का याचीच चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय आदेश दिलेत आपण पाहूया। मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र युती होईल किंवा नाही होणार त्यामुळे सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिलेत। राज्यभरात स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशी सूचना देखील त्यांनी केली आहे। मतदार याद्यांचा अभ्यास करा अशी सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना केली। बघा, आपण ग्राफिकच्या सहाय्याने काही मुद्दे पाहूयात काय काय बोलले ते। मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या असं देखील त्यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सांगितलं। युतीबाबतचा निर्णय पक्ष घेईल, युती होईल किंवा होणार नाही, सर्व जागांवर लढण्यासाठी तयार राहा असं त्यांनी जिल्हा प्रमुखांना सांगितलं। आता मनसेच्या भूमिकेकडे। युतीसाठी काल जो उत्साह दिसला तो याआधी का दिसला नाही असा थेट सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांड्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय।
आमच्यावर दबाव आणू नका, राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणाले. काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला. 19 वर्ष झाली मनसे स्थापन तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? याच्या आधी कधी विचारलं? शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील. दबावाचं राजकारण कोणी करू नये. दबावाचं राजकारण करू नये असं मनसेचे नेते म्हणतायत. या पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. ठाण्याचा अब्दुल्ला असं म्हणत राऊतांनी तोप डागली आहे. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिंदेंची टीका. युती के शादी में ठाणे का अब्दुल्ला. राऊतांनी डागली शिंदेंवर तोप. तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नाचतो या ठाण्याचा? राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिले. मात्र याच युतीच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. तर संजय राऊतांनी ठाण्याच्या अब्दुल्लाची उपमा देत एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार केलाय. मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नाचतो या ठाण्याचा? समजलं काही अब्दुल्लाचा? राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. 2 पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? राज ठाकरेंसोबतच्या युतीला उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवला. तर माजी नगरसेवक आणि आमदार खासदारही राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर आली. मात्र दुसरीकडे मराठी मतांचं विभाजन झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्यानंच शिंदे गटही अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच राज ठाकरेंना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता. ठाकरे ब्रँड सोबत ठेवण्यासाठी शिंदेंचा प्रयत्न. सामंतांच्या माध्यमातून राज यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू. शिंदे स्नेहभोजनाच्या माध्यमातून डाव टाकण्याच्या तयारीत. तर दुसरीकडे विधानसभेतील पराभवानंतर आता देशाचं आर्थिक केंद्र असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटही जोरदार प्रयत्न करतोय. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालून राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवणं एकनाथ शिंदेंना शक्य होणार की ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार, यावरच महापालिकेच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर आता फडणवीस काय बोलले ते आपण पाहूया. बोल बच्चन लोकांना काय उत्तर देणार असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोलणं टाळलंय. काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपसह अमित शहा आणि फडणवीसांवर सडकून टीका केली होती. त्यावरून भाजप आणि ठाकरे सेने जुंपले. फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं तर बोल बिच्चनगिरी करण्यात फडणवीसांचा हात कुणी धरू शकत नाही असा पलटवार ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केला. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड
पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपचं या महाराष्ट्रातून. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घर फोडे अमित शहाची नाही. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तरं देत नाही. हे बोल बच्चन आहेत, याला उत्तरं मी देत नाही. त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली? खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे, ही देवेंद्र फडणवीसांकरता उत्तम उपमा आहे, ती दुसऱ्याला देण्याचं काही कारण नाही. बोल बच्चनगिरी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकत नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पुढची बातमी ठाकरे सेनेचीच आहे. ठाकरे सेनेची आज ताजलँड्स हॉटेलमध्ये डिनर डिप्लोमसी असणार आहे. ठाकरेंचे आमदार खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये आमदार खासदार ताजलँड्समध्ये आता येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यावेळी आमदार खासदारांसोबत संवाद साधतील. मनसेबरोबरच्या युती संदर्भात देखील आता काय संवाद होतो ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या या बैठकीला महत्त्व आहे, कारण बैठकीमध्ये आमदार खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. आता शरद पवारांच्या विधानाकडे. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यांच्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही यावर आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू, असं शरद पवार म्हणाले. तर आम्ही सर्व मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय, असं राऊत म्हणाले. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे. पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे, त्यामुळे त्यांना त्याचा विचारात घ्यावा लागेल. येतील ना सगळे, सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय, म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावळ्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना, बाकी काय आहे. पुढची बातमी आता जळगावमधून. एका कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही भेट काही झालीच नाही. फडणवीसांच्या या कार्यक्रमासाठी आमदार एकनाथ खडसे दाखल झाले होते, मात्र खडसे हे व्यासपीठावर न जाता ते VIP कक्षात बसल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महान क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आलेले होते. या कार्यक्रमाला आम्ही अपेक्षित होतो, निमंत्रण आम्हाला दिलेलं होतं. व्यासपीठावर या ठिकाणी मंत्री महोदयांनाच फक्त बसण्याचं स्थान होतं, बाकीचे सर्व सन्मानाने आमदार आणि माजी खासदार वगैरे यांना VIP पक्षामध्ये सन्मानाने बसण्याची व्यवस्था केलेली होती. पुढच्या बातमीकडे. हिंदी सक्तीवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. तिसरा विषय म्हणून हिंदी सक्तीच्या विरोधातील मनसेच्या भूमिकेबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे या विषयाला आता हिंसक वळण मिळू नये, हिंदी शाळांमधील पुस्तकं जाळली जाऊ नये आणि मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी दादा भुसे भेट घेणार असल्याची माहिती मिळते. आणि याच विषयावर आता शरद पवारांचं काय म्हणणं आहे बघा. हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही, असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय. राज्यातील पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तर सरकारच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केलाय, मनसेनं देखील तीव्र विरोध केलाय. नाही म्हणण्याचं कारण नाही, आणि ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की संपूर्ण हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्यातले जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्याबरोबर सक्ती करणे हे योग्य नाही. पुढची बातमी आता. उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर केलेल्या टोलेबाजीची, उंची पेगवींची, चाल बदकाची असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मंत्री नितेश राणेंची खिल्ली उडवली होती. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता नितेश राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. कटेंगे तो कटेंगे, मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे.
अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो, आणि म्हणून मुल्ले मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेंवर टीका करायला लागते, हे माझ्यासाठी मेडल आहे ना. बातमी आता धनंजय मुंडेंची. माजी मंत्री धनंजय मुंडेंना आता हायकोर्टानं दणका दिलाय. करुणा मुंडे यांना देण्यात येणाऱ्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टामध्ये जमा करावी असे आदेश देण्यात आले. 4 आठवड्यात ही रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली. कमी ते कमी ये रक्कम जी आहे 50 लाखाचे पर्यंत होईल, क्योंकि मुलीचे जे आहे 100% देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे, आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी 35 ते 40 लाख रुपये असते. त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे. ते कमी ते कमी 20 ते 22 लाख पर्यंत होतील. पुढच्या बातमीकडे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी आता दिल्लीत मोठी कारवाई केली. वडूज पोलिसांनी अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला दिल्लीतून अटक केली. खंडणी मागणाऱ्या महिलेला हा मांत्रिक मार्गदर्शन करत असल्याची माहिती मिळते. याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं खंडणी मागितली होती. 1 कोटीच्या रकमेतील काही हिस्सा या मांत्रिकाला दिला जाणार असल्याची माहिती मिळते. अटकेनंतर कुठले धागे समोर येतात ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे मंत्रालयातून. सरकारी नोकरी देण्याच्या नावानं थेट मंत्रालयातच रॅकेट सुरू असल्याचा पर्दाफाश झालाय. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. सरकारी नोकरीच्या नावानं गंडा घातल्याची अनेक प्रकरणं राज्यात घडली आहेत. नोकरीचं आमिष दाखवून पैसे मागितले जातात, बोगस ऑनलाईन परीक्षाही घेतल्या जातात, मात्र थेट मंत्रालयातच याचा बाजार मांडल्याची धक्कादायक घटना समोर आली. सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं सुरू असलेल्या फसवणुकीच्या रॅकेटचा भांडाफोड झालाय. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचं नाव घेत उमेदवारांना गंडा घातलाय. आरोपींची हिंमत इतकी वाढली की त्यांनी चक्क पीडित व्यक्तींना मंत्रालयातील 5व्या मजल्यावर नेऊन त्या ठिकाणी एका तथाकथित अधिकाऱ्याची भेट घालून देत मुलाखतीचा बनाव देखील पार पाडला. मात्र बोगस नियुक्तीपत्र दाखवून तक्रारदाराला काही दिवसात शारीरिक चाचणी घेण्याचं आश्वासन दिलं. मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. 2020 ते 2022 या कालावधीत रचण्यात आलेला हा सारा बनाव आता उघडकीस आलाय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मंत्रालयातल्या बातमीनंतर आता एक मद्यप्रेमींसाठी किंवा मद्यसेवन जे करतात त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. अन्न, वस्त्र आणि निवाराच नाही तर अनेकांसाठी दारू ही प्राथमिक गरज बनल्याची चर्चा आहे. कारण देशात कपडे खरेदीत घट झाली तर दारू खरेदीत मात्र मोठी वाढ झाली. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. अन्न, वस्त्र, निवारा आणि दारू. देशात होतीये दारूची जोरदार खरेदी. कपडे खरेदीत घट पण दारू खरेदीमध्ये वाढ. कर्मा चित्रपटात किशोर कुमारनं गायलेलं दे दारू हे गाणं आजही मद्यपींसाठी मोस्ट फेवरेट असल्याचं दिसतंय. त्याला कारणही अगदी तसंच आहे. सध्या लोक दारूवर दौलत जादा उडवत असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दारू खरेदी वाढलीय. 2023-24 मध्ये कपड्यापेक्षा दारूवर अधिक खर्च. भारतीयांनी जवळपास 1.20 लाख कोटींची दारू रचवली आहे. देशातील दारूवरील खर्चात 26% वाढ झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यावरनं स्पष्ट होतं की यंदा कपड्यांवरील खर्च कमी झालाय तर दारूवरील खर्च 26% वाढलाय. 2023-24 मध्ये कपड्यांवरचा खर्च 7.29 लाख कोटी आणि दारूवरचा खर्च 1.20 लाख कोटी. तर 2022-23 मध्ये कपड्यांवरचा खर्च 7.60 लाख कोटी आणि दारूवरचा खर्च 0.95 लाख कोटी. हे आकडे धक्कादायक आहेत, कारण मागील वर्षांपेक्षा 2024 मध्ये कपड्यांवरचा खर्च 30 लाखांनी घटलाय तर दारूवरचा खर्च 25 लाखांनी वाढलाय. यामुळे दारू खरेदीचे आकडे हे देशातील दारुड्यांची संख्या वाढवणार आहेत. त्यामुळे ग्लास खाली ठेवा आणि दारू प्रेमाऐवजी देशप्रेमाला प्राधान्य द्या असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. मद्यसेवनावरचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला. वळूया आता मुंबईतल्या बातमीकडे. लोकलमधील ही बातमी आहे, हाणामारीची बातमी आहे. महिलांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि ही घटना विरार लोकलमधील घडलेली आहे अशी माहिती समोर आली. विरार रोड ते भाईंदर स्थानकादरम्यानची ही घटना आहे. 2 महिलांमध्ये चक्क रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी झाली होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत या दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवलं. बघा यावेळेला नक्की काय घडलं आपण पाहूया. ट्रॅव्हलिंग आणि वर्कलोड आणि सगळं एकत्र फ्रस्ट्रेशन होतं आणि मग त्याच्यामुळे हे सगळं होतं. सो देर शुड बी मोर ट्रेन्स आय थिंक. जर गर्दी असेल आणि त्या टायमाला ट्रेनच नसेल तर वी डोंट हॅव एनी ऑप्शन. आणि ऑन टाईम रीच करायचं असेल एखाद्या ठिकाणी तर जावं तर लागतंच. सो ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवणं इज इम्पॉर्टंट. महिला प्रवाशांची प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. बदलीसाठी खोटी माहिती देणाऱ्या तब्बल 55 शिक्षकांचे अर्ज आता बाद करण्यात आलेत. आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून वेगवेगळी कारणं शिक्षकांनी दिलेत. बदली प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन अर्ज मागवले गेले होते, परंतु त्यानंतर तालुका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा नेमून प्रत्येक अर्जाची तपासणी शिक्षण विभागानं केली. या पडताळी दरम्यान अनेक शिक्षकांनी सोयीच्या बदलीसाठी खोटी माहिती भरल्याचं उघड झालं. आणि शिक्षण क्षेत्रातून आणखीन एक बातमी. सरकारी जिल्हा परिषद शाळांना टाळं ठोकण्याच्या तयारीत आहे. कारण अमरावती जिल्ह्यात 8 जिल्हा परिषद शाळांना टाळं ठोकले. मात्र त्याची कारणं काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पटसंख्या घटली, शाळांना ठोकलं टाळं. झेडपी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न राबवणार. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा. याच जिल्हा परिषद शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट असायचा. मात्र आता जिल्हा परिषद शाळा ओस पडल्यात. अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घसरल्यानं तब्बल 8 शाळांना टाळं ठोकण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरण्याची कारणं काय आहेत ते पाहूया. 2 ते 3 कारणं आम्हाला दिसून येतात. त्याच्यामध्ये एक तर जनन दर कमी होणे हा एक आहे. दुसरा पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे असलेला ओढा हा एक आहे. ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनानं आता उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल, पाठ्यपुस्तक वाटप योजना असेल आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असेल, या सर्व योजना विद्यार्थ्यांना देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. मिशन वात्सल्य अभियानाच्या माध्यमातून रस्त्यावरच्या आणि बेघर मुलांसाठी अभियान राबवण्यात येते. मात्र दुसरीकडे 4 वर्षात तब्बल 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवली. मात्र फक्त अमरावती विभागात पटसंख्येत कशी घट झाली ते पाहूया. 2021 ते 2023 दरम्यान 6,660 विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेकडे पाठ, तर पटसंख्या अभावी 4 शाळांना टाळं ठोकण्यात आलं. 2023 ते 2025 दरम्यान 10,727 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा सोडली. तर पटसंख्या कमी असल्यानं 4 शाळा बंद करण्यात आल्या. अमरावती विभागात 4 वर्षात 17,348 विद्यार्थ्यांची घट, तर 8 शाळांना टाळं ठोकलं.
विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागानं विविध अभियान हाती घेतले, मात्र त्यानंतरही शिक्षण विभाग पटसंख्या वाढवण्यात फेल ठरलाय. त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील 35 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता शिक्षण विभाग बुलढाणाप्रमाणेच पटसंख्या वाढवण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांवर कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे. निलंबनाची कारवाई करून राज्यभर बुलढाणा पॅटर्न राबवणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले. अमर घटारीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती. जिल्हा परिषद शाळा कशा ओस पडतात आपण ते पाहिलं. पुढची बातमी पण त्याच संदर्भातील. जालन्यातून जाफराबाद तालुक्यातील गाढे गावाण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोरच एक शिक्षक चक्क झोपेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पालकांनी देखील संताप व्यक्त केला आणि यामुळेच शाळा बंद पडतायत असा आरोप केला. या प्रकरणी अकोला देव केंद्र प्रमुखांनी या संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची माहिती दिलेली आहे. शासकीय शाळेतील हा प्रकारे शिक्षकच असे झोपत असतील तर ते विद्यार्थ्यांना कसे शिकवणार, असा सवाल आता नागरिकांनी विचारलाय. शिक्षक झोपेत, विद्यार्थी वाऱ्यावर, असं चित्र जालना जिल्ह्यात आहे. एक धक्कादायक बातमी. जेलमध्ये सर्रास तंबाखूपासून तर दारूची देखील विक्री होते. एका कैद्यानं जेलमधलं रेड कार्डच सांगितलंय. पाहूया एक रिपोर्ट. कोल्हापुरातील कारागृहात शिक्षा भोगून आलेल्या एका कैद्यानं खळबळजनक दावा केलाय. तुरुंगात कैद्यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप या कैद्यानं केलाय. जेलमध्ये तंबाखू, बिडी आणि दारू सारख्या सर्व वस्तूंची विक्री होते आणि यासाठी 5 पट रेट आकारून या सुविधा पुरवल्या जात आहेत, असा दावा या कैद्यानं केलाय. या आरोपीनं थेट जेलमधलं रेट कार्डच सांगितलंय. जेलमध्ये रेट सर्वसाधारण जर चिकन खायचं झाले तर 88 रुपये किलो कांदा आणि तंबाखुडी खायची इच्छा झाली तर 500 रुपयाला एक. अजून खायच्या वस्तू म्हटलं तर फरसाणा 50 रुपयाला अर्धा किलो बाहेर असेल तर आत 150-110 रुपये असा असतो. चिरमुरं 100 रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डबल रेटमध्ये मिळतात. दारू तिथं 25,000 रुपयाला बाटली असतात. खरंच तुरुंगात अशा प्रकारच्या व्हीआयपी सुविधा आरोपींना मिळत आहेत का, याची चौकशी वरिष्ठ प्रशासनानं करण्याची गरज आहे. बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून. विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आलेली आहे. सिद्धांत शिरसाट यांनी निवेदीची अनामत रक्कमच भरली नसल्यानं लिलाव अखेर रद्द झालेला आहे. विरोधकांच्या आरोपानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज पैसे भरण्याची शेवटची तारीख होती. पैसे न भरल्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द झाली. बातमी आता पावसाची. पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. अशात आता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो. आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना पुराचा त्रास होऊ नये यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यंदा पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा 64% इतका झाला. त्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून भीमा नदी पाण्यात विसर्ग केला जातोय. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. इंद्रायणी घाट आणि नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. इंद्रायणी नदी आता कालपासूनच दुथडी भरून वाहू लागलेली आहे. सेंडिंग चालू आहे. आळंदीमधली इंद्रायणी नदीचं पात्र आपण बघतोय. मात्र पुणे शहरातून हिंजवडी फेज 3 परिसरात काल झालेल्या दमदार पावसाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. हिंजवडी फेज 3 परिसरातील डोंगर परिसराला लागून असलेल्या मेगा पोलीस या उच्चभ्रू सोसायटीत पावसाचा जोर पाहायला मिळाला. सोसायटीच्या संरक्षक भिंतीवरून चक्क एखादी पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्यासारखा प्रवाह ओसंडून वाहत होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीमा नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील बंधारा जो आहे तो पाण्याखाली गेला. बंधाराजवळचा जो पूल आहे तो पाण्याखाली गेला. मात्र तरी देखील अगदी धोकादायक परिस्थितीत नागरिक प्रवास करतात. शिरूर, दौंड आणि हवेली या 3 तालुक्यांना जोडणारा हा बंधारा पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. सध्या भीमा नदी धोकादायक पातळीवरून वाहते. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. आपण बघतोय पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. पाटबंधारा विभागाच्या हलगर्जीपणामुळे बंधारा वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला.
कोल्हापूर परतीच्या बंधाऱ्यावरील धापे प्लेट वेळेत न काढल्यानं पाण्याचा दाब वाढून हा बंधारा फुटला. बातमी पिंपरी चिंचवडमधून मुळा नदी पात्रात पडलेल्या एका मुलाला वाचवण्यात महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला यश आलं. 16 वर्षांचा वेदांत बोत्रे हा दापोडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा बघण्यासाठी आला होता. नदीच्या पुलावर उभा असताना तोल गेला आणि तो नदी पात्रात कोसळला. या प्रकरणाची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलानं मोटार बोटीनं नदी पात्रात उतरून वेदांतचे प्राण वाचवले. पुण्यात जावं नाशिककडे. गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. काल आलेला पूर ओसरल्यानंतर आज पुन्हा गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पातळी वाढलेली आहे. आपण दृश्य पंचवटीतली पाहतोय. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,342 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. हे धरण आता 98% भरलंय. धरणातून मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बातम्या सातारा शहरातून. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा प्रसिद्ध कास तलाव भरून वाहताना दिसतोय. गेल्या आठवड्याभरापासून सातारा शहर आणि जिल्ह्याच्या आसपास मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे या भागातील धरण, नद्या, तलाव यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव सुद्धा आता पूर्ण क्षमतेनं भरून ओसळून वाहतोय. या तलावाच्या सांडव्यावरून पाणी पडताना आता पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सातारकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून. खेडमध्ये पुराच्या पाण्यात महाकाय मगर थेट मानवी वस्तीत आली. सततच्या मुसळधार पावसामुळे खेडमधील नदी नाल्यांना पूर आले. त्या पुराच्या पाण्यातूनच एक मोठी मगर मानवी वस्तीत शिरल्याचं पाहायला मिळालंय. 8 फुटांची मगर पाहून मात्र स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वनविभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमनं या मगरीला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडलं. दुसरीकडे पवईत देखील आपल्याला मगर दिसून येते. मुंबईतल्या IIT मुंबई परिसरामध्ये जी तलाव आहे त्या परिसरात मगरीच्या पिलांचा वावर दिसून आलाय. लहान नवजात पिला असल्यानं या दृश्यांमध्ये दिसतंय. आज दुपारी एक तरुण हॉस्टेल परिसराच्या बाजूने जात असताना पवई तलावाच्या जलपर्णीत ही पिल्लं वावरताना दिसली. राज्यभरातल्या बातम्या आपण पाहिल्या. आता एक बातमी आहे युद्धाची. इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेनं इराणला इशारा दिला. त्यात आता रशियानं अमेरिकेला युद्धात उतरू नये असा इशारा दिलाय. मात्र रशिया इराणच्या मदतीसाठी मैदानात का उतरली आहे? मध्य पूर्वेतला तणाव वाढल्यास काय परिणाम होऊ शकतात पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. इस्रायल इराण युद्धात रशियाची एंट्री. रशिया चीनचा अमेरिकेला इशारा. इराणसाठी उत्तर कोरियाही पुढे सरसावला. इराण इस्रायल युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात सहभागी व्हायचं की नाही हे ठरवण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी निश्चित केलाय. याआधी ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला होता पाहूयात. इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपलाय हे अमेरिकेला चांगलंच ठाऊक आहे. त्याला सहजपणे लक्ष्य केलं जाऊ शकतं. मात्र अमेरिका असं करणार नाही. मात्र इराणनं इस्रायली नागरिकांवर आणि अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची चूक कदापि करू नये. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानंही इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय. तसंच अमेरिकेच्या भूमिकेमुळेच मध्य पूर्वेत तणाव वाढत असल्याची टीकाही केली आहे. त्यात रशियानं इराणला S-300 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर लष्करी तंत्रज्ञानही पुरवलंय. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इस्रायल इराण युद्धात काय भूमिका आहे पाहूयात. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास अणुयुद्ध निश्चित आहे. अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धापासून दूर राहावं.
इस्रायल इराणनं वाटाघाटीबाबत चर्चा करावी. इस्रायल इराण युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास रशिया तयार आहे. इस्रायल सोबतच्या संघर्षामुळे इराणमध्ये सत्तांतर होण्याची रशियाला चिंता आहे. कारण इराणमधील सत्तांतर पश्चिम आशियात रशियाला कमकुवत करू शकतं. त्यामुळे इराण कमकुवत झाल्यास अमेरिका आणि इस्रायलचं वर्चस्व वाढेल. यामुळेच अमेरिकेच्या लष्करी कारवायांविरोधात रशियानं युद्धात एंट्री घेण्याचा इशारा दिलाय. रशियाचे हात ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये अटकलेले आहेत. त्यामुळे जर अमेरिका या युद्धामध्ये स्वतः उतरली तर रशियाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही उतरले या युद्धात फिजिकली तर आम्हाला तुमच्यावर हल्ला करावा लागेल. तर तो हल्ला जो आहे किंवा इराण जेव्हा अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील बेसेसवर हल्ला करेल, त्यांचे 9 बेसेसमध्ये जवळपास 45,000 सैनिक आणि सामान आहे, त्याच्यावर जर इराणने हल्ला केला तर आम्ही इराणच्या मदतीला जाऊ असं त्यांचं मत आहे. त्याच्यामुळे रशियाचा याच्यामध्ये हा फायदा आहे की अमेरिकेला युक्रेन युद्धामध्ये सुद्धा येण्यापासून थांबवणं, त्याच्याकरता रशिया अमेरिकेवर दबाव टाकतो आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चीननं आधीच इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली आहे. चीन आणि उत्तर कोरियानंही इस्रायल इराणमध्ये युद्धबंदीची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव पाहता अमेरिकेला इराण विरोधात युद्धात उतरणं कठीण जाणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. युद्धाची आणखीन एक बातमी. इराणनं इस्रायलच्या बेरशेबा शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानं हल्ला केला. हे क्षेपणास्त्र मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ऑफिसजवळ पडलं, त्यामुळे अनेक गाड्यांना आग लागली. जवळची घरांचं देखील मोठं नुकसान झालं. यामध्ये 6 जण जखमी झालेत. बेरशेबा शहरावर क्षेपणास्त्र हल्ला होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. याआधी गुरुवारी इराणनं बेरशेबा शहर इथल्या एका रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागलं होतं, ज्यामध्ये 50हून अधिक लोक जखमी झाले होते. दुसरीकडे इराणनं देखील इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानं हल्ला केलाय. तेल अवीवमधील एका रुग्णालयाला लक्ष्य करत 7 ठिकाणी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांनुसार हल्ल्यांमध्ये किमान 40 लोक जखमी झालेत. नेतन्याहू यांनी इराणला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिलाय. युद्धाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. आता पाहूयात वारीच्या काही बातम्या. पालखी सोहळ्याची बातमी सुरुवातीला पुण्यातून. संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुण्यात दाखल झाली आहे. मोठ्या संख्येनं वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेत. पुणे शहरातील संचिती चौकात वारकरी आणि दिंडीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुण्यात मोठ्या भक्तिभावानं पालखीचं स्वागत करण्यात आलं. मानाचे पालखीचे आगमन होत आहे. पुणे महानगरपालिकेचे पुणे शहरातील ही दृश्य आपण बघतोय. देहू नगरीतून संत तुकारामांच्या पालखीचं आता पुणे शहरात आगमन झालं, तेव्हा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील आता पुण्यात दाखल झालेली आहे. पांडुरंगाचा जयघोष करत वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. टाळ मृदुंगाचा गजरानं परिसर दुमदुमून गेलाय. पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. माऊलीचा गजर आपल्याला पुणे शहरात पाहायला मिळाला. संत तुकारामांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या. माऊलींची पालखी आळंदी नगरीतून पुण्यात दाखल झाली. पुणेकर येऊन या ठिकाणी नागरिक असतील, पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी असतील, ते या ठिकाणी त्यांची पालखी जी आहे सर्व आतुरतेनं वाट पाहतात. तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. सर्व पुणेकरांनी टाळ्यांच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज या पालखीला स्वागत करायचं आहे. आपल्या टाळ्या कमी पडून देऊ नका. सर्व
दरम्यान पुणे शहरातल्या संगमवाडीमध्ये तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा संगम झालाय. तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात 2 दिवसांचा मुक्काम करणार आहे. माऊलींच्या पालखीचा भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्काम असेल तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा निवडुंगा विठ्ठल मंदिरात असणारे दोन्ही पालख्यांचा संगम पुणे शहरात झालेला आहे. तुकोबांची पालखी देहूनगरीतून आली तर माऊलींची पालखी आळंदीतून आली. या दोन्ही पालखींचा आता पुणे शहरात 2 दिवस मुक्काम असणार. आता वळूया आपण निवृत्तीनाथांच्या पालखीकडे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दाखल झाली. मोठ्या संख्येनं वारकरी दिंडीत सहभागी झालेत. टाळमृदुंगाच्या गजरानं सगळा परिसर दुमदुमून गेलाय. देवळाली प्रवरा येथील ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं. निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. पालखीचा आजचा राहुरी या ठिकाणी मुक्काम असणार आहे. पुढची पालखी आता गजानन महाराजांची. संत गजानन महाराज यांची पालखी शक्तिकुंज वसाहतीमधून परळी शहरात दाखल झालेली आहे. त्यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. शहरवासियांच्या वतीनं पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. परळी शहरातील प्रमुख मार्गावरून ही पालखी संत जगमित्र नागा मंदिरात दाखल झाली. पालखीचा आज मुक्काम असणारे. उद्या पंढरीच्या दिशेनं पालखी रवाना होईल. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. संत जगमित्र नागा परिसरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसते. तर दुसरीकडे संत मुक्ताईंची पालखी देखील बीड शहर जिल्ह्यात दाखल झाली. गेवराई तालुक्यातील गडी येथे मुक्ताईच्या पालखीचं रिंगण पार पडलं. यावेळी दिंडीतील वारकरी तसंच ग्रामस्थ रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. आज ही दिंडी पाडळशिंग येथे मुक्कामी असणार आहे. आता सगळ्या भाविकांना वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्स केबल तर्फे वारी विठुरायाची आई वडिलांच्या सेवेची हा उपक्रम राबवण्यात आला. ज्या प्रकारे भक्त पुंडलिकानं आपल्या आई वडिलांची सेवा केली त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा असा संदेश या वारीतून देण्यात आला. तसंच या वारीमध्ये अनेक प्रबोधात्मक पथनाट्य सादर करून वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी साधू संतांच्या साक्षीनं आई वडिलांच्या सेवेची शपथ देखील घेतली. अपंग वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघाला. आषाढी वारीला सुरुवात झाली असून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं निघाल्यात, पुण्यात दाखल झाल्यात. सोबत हजारांच्या संख्येनं वैष्णवांचा मेळा आहे. अशाच हजारांच्या वारकऱ्यांमध्ये एक वारकरी असा आहे ज्याला पाय नाही, पण या गोष्टीची खंत न बाळगता मनात फक्त भक्तिभाव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो पंढरपूरच्या दिशेनं निघालेला आहे. पालखी सोहळ्याच्या काही बातम्या आपण पाहिल्या. आता वळूया राजकीय बातम्यांकडे. ठाकरे सेनेची आज ताजलँड्स हॉटेलमध्ये डिनर डिप्लोमसीला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आमदार खासदार ताज हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यावेळी आमदार खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. मनसेबरोबर युती करायची का नाही या मुद्द्यावर चर्चा होईल. त्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक खूप महत्त्वाची आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो ते बघणं खूप महत्त्वाचं आहे.